इचलकरंजीच्या वैपणीवाल्याला विसरून चालत नाही भावांनो, कारण काय माहिती आहे का, लय दिवस झाला आपला व्हिडिओ आला नाही. थोडस कामात बिझी असल्यामुळे भावांनो आपल्याला व्हिडिओ टाकता आला नाही. सकाळ सकाळी अशी पहिली वैपणी लावलेलो बघा पप्पा आणि मी. एवढ्यात सकाळी काय नाश्ता करून या नव्हतो. मग निम्मी वैपणी झाल्यावर चाललो आम्ही वडा आणायला. आभारपाड्या चौकातनं वडा घेतलो आणि परत चाललो कामावर. आणि आमचा याशा बी इथंच वैपण लावलेला, त्यामुळे पप्पा मी आणि याशा सगळेजण वडा खायला बसलो बघा. खरोखर भावांनो आभारपाड्या चौकातला जो दत्त वडा आहे की नाही, खरोखर एक नंबर क्वालिटी आहे. वडा तेन खाऊन झाल्यावर आणि परत चालू झाली वैपणी आमची. तेवढ्यात आमची मशीन बी खराब झाली आणि खराब झाल्यावर तुम्हाला सांगतो चौघर पडलेलं. आणि चौघर पडल्यावर का नाही आम्ही असं सगळ्या तारा काढून का नाही आणि परत भरून गेलतो बघा. तोपर्यंत कारखान्यातल्या मागवाल्यांना पण हाक मारला, म्हणला हे जरा बसका पडलेला पण दाखव म्हणला आणि कसं भरून घेतोय ते पण दाखव म्हणला. तुम्हाला सांगतो एक कापड तयार करण्यासाठी काय काय करायला लागते की नाही हे फक्त एका मागवाल्यालाच माहिती असते. मागवाल्याला म्हणजे कापड तयार करणाऱ्या माणसाला. लोकांना वाटतंय हे साधं कापड हाय असंच तयार होते, पण भावांनो याच्या पाठीमागचं जे कष्ट आहे हे कुणाला माहित नाही आहे. जर ते तुम्हाला पण ऐकायचं असेल तर साध्या मागावर काम करणाऱ्या कामगाराला एकदा तुम्ही नक्की भेटा आणि त्याला विचारा की काम करताना काय काय होते. तोपर्यंत सगळ्या वैपण्या आवरून आम्ही घराकडे पण चाललो. आणि आज संध्याकाळी मी जरासं कोरोजीला गेलेलो आणि मला माहितच नव्हतं की कोरोजीची यात्रा पण चालू आहे. कोरोजीची यात्रेत जरासं फिरलो, माझं थोडंसं काम होतं ते काम केलो आणि मग तिथनं चाललो आम्ही घराकडे. आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ बघायला पण विसरू नका.